डिजिटल इंडिया यूपीआयची क्रांती झाली, पण मनुष्याच्या नियंत्रणाची क्रांती होणार तरी कधी? नुकतंच डिजिटल इंडियाला 11 वर्ष पूर्ण झालीत. तुम्हाला आठवतंय का डिजिटल इंडिया पूर्वीचा काळ? खरंच किती बदल झाला ना या 11 वर्षात. सर्वात मोठा बदल म्हणजे यूपीआय आलं, पण त्याचा जसा फायदा झाला तसा तोटाही झाला. पण घरकाम करणाऱ्या महिलांचं नुकसान झालं ना. नवऱ्याच्या खिशातले पैसेच संपले. अहो म्हणजे काय, म्हणजे फोन पे, गुगल पे मध्येच नवऱ्याचे पैसे दिसायला लागले. आता या ऍप्स मधून पैसे काढणे म्हणजे मांजरीच्या गळ्यात घंटा बांधणे हेच झालं ना महिलांचं. आता पुरुषांचं, त्यांचंही नुकसानच म्हणावं लागेल. पुरुषांच्या बँक अकाउंटमध्ये महिन्याचा पगार आला, ट्रान्झॅक्शन सुरू झाले आणि महिन्याच्या शेवटी पैसे कुठं गेले काहीच आयडिया नाही. मग झालं ना नुकसान. पूर्वीच्या काळी पगार झाला की घरातील कर्ते माणसं हिशोबाची वही घेऊन बसायचे आणि पूर्ण महिन्याचा खर्च त्यात टिपला जायचा. पण आता या ऑनलाईनमुळे सर्वच विस्कटलं. आता यूपीआयने प्रतिदिन हजारो कोटी व्यवहार पार केले. हा झाला एक मुद्दा. गावागावात तंत्रज्ञान आलं, डिजिटल कनेक्टिव्हिटीमध्ये क्रांती आली. डिजिटल इंडियाची क्रांती झाली, पण मनुष्याच्या नियंत्रणाची क्रांती होणं अजून बाकी आहे. तुम्हाला काय वाटतं? कमेंट करून नक्की सांगा.